नमस्कार. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आहे श्रावण मधला पहिला मंगळवार आणि या दिवशी मंगळागौर केली जाते. सवाष्ण म्हणजे नवविवाहिता जी असते ती तिचं पहिलं वर्ष असतं किंवा लग्नाला 2-3 महिने झालेले असतात, तेव्हा तिचा हा पहिला सण असतो. सण किंवा पहिला त्या घरातला दिवस. त्यावेळेस आपल्या संसारासाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी ती हे व्रत करते. मंगळागौर पूजन म्हणतात. तर मंगळागौरीचं पूजन करतात. त्या दिवशी मंगळागौरीची गोष्ट वाचली जाते. तर तीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आज मंगळवार आहे, मंगळागौर पूजन चालू असेल प्रत्येक ठिकाणी. तर मी आज तुम्हाला ह्या मंगळागौरीची मी गोष्ट सांगणार आहे. एक आटपाट नगर होतं, म्हणजेच एक गाव होतं आणि तिथे एक वाणी राहत होता. त्याला एक मूल नव्हतं. तर त्याच्या घरी एक साधू बैरागी तो यायचा, अलग म्हणून तो यायचा. तेव्हा वाण्याची बायको त्याला भिक्षा देण्यासाठी यायची. तर तो म्हणायचा की मी निपुत्रिकच्या हातून भिक्षा घेणार नाही, असं म्हणून तो पुढे जायचा. तिला ते खूप वाईट वाटायचं. एके दिवशी तिनं काय केलं, आपल्या नवऱ्याला हे सांगितलं. तर नवऱ्यानं काय सांगितलं की तू दाराच्या मागं उभी राहा आणि ज्यावेळेस तो येईल, बैरागी येईल, त्याच्यासमोर तू त्याला सुवर्णाची भिक्षा घाल. तिनं ठीक आहे म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी तिनं तसंच केलं. त्याचा नेम मोडला आणि तो त्या बाईवर रागवला. त्याने तिला शाप दिला की तुला मूल बाळ होणार नाही, असं त्यानं शाप दिला. तर ती रडत रडत तिनं पाय धरले. तिनं त्याच्याकडे उशाप मागितलं. तर त्या बैरागीनं सांगितलं की तुझ्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा आडेल तिथं खण, तिथं तुला देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं सांगून तो बैरागी निघून गेला. तिनं आपल्या पतीला सांगितलं. तर तसंच त्यानं निळ्या घोड्यावरती निळी वस्त्र धारण करून तो रानात गेला. घोडा आडला, त्यानं तिथं खणलं. देवीचं सुवर्ण जडित, रत्न जडित असं त्याला देऊळ मंदिर मिळालं. त्याने मनोभावे तिची पूजा केली. देवी त्याला प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. तर त्यानं सांगितलं, घरात गुरंढोरं आहेत, पैसा अडकाय, पण माझ्या पोटाला पुत्र नाही, म्हणून मी दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, पण मी तुझ्यावर प्रसन्न झालेले आहे, तर तुला देते. अल्पायुषी पुत्र मागितलास तर तो गुणी मिळेल, दीर्घायुषी पुत्र मागितलास तर तो जन्मांध होईल, तू कन्या मागितलीस तर ती बालविधवा होईल. तुला जे मागायचे असेल ते माग. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. मग देवीनं सांगितलं, माझ्या देवळाच्या मागं जा, तिथं गणपती असेल, त्याच्या गणपतीच्या दोंडावर पाय दे, तिथं तुला आंब्याचं झाड मिळेल, त्यातलं एक फळ घे आणि ते तुझ्या बायकोला खाऊ घाल, तर तुझा कार्यभाग पूर्ण होईल. असं म्हणून देवी तिथून अदृश्य झाली. त्यानं ते फळ घेतलं, घरी आला आणि आपल्या बायकोला त्यानं खायला दिलं. त्याची बायको गर्भार राहिली. पुढं दिवस जाऊ लागले. ती गरोदर राहिली होती. त्यामुळे तिला छान नंतर 9 महिन्यानंतर एक छान मुलगा जन्माला आला. 8व्या वर्षी त्याची मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करायचं असं त्याची पत्नी
बायको म्हणायला आली. तर त्याच्या मामाबरोबर त्याला काशी यात्रेला त्याला पाठवून दिलं. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असं त्याचा नवस होता, म्हणून त्याच्या मामाबरोबर तिच्या म्हणजे त्या मुलाच्या मामाबरोबर त्याला काशी यात्रेला पाठवून दिलं. मामा भाचे काशी यात्रेला जाऊ लागले. जाता जाता त्यांना वाटेत एक नगर लागलं. त्या नगरात काही मुली खेळत होत्या. त्या मुलींच्या मध्ये एकीमेकींमध्ये भांडण लागलं. तर एक गोरी छान मुलगी होती, तिनं दुसऱ्या मुलीला सांगितलं, काय रांड दुआड आहे. तर ती दुसरी मुलगी म्हणाली, मी रांड नाही, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आहे. आमच्या कुळात कोणी रांड नाही, तर मी तर तिची मुलगी आहे. हे सगळं जे बोलणं होतं ते त्या मामा भावाच्यांनी ऐकलं. मामाच्या मनात आलं का माझ्या भाच्याचं लग्न या मुलीशी लावून दिलं तर काय होईल असं त्याच्या मनात आलं. तो म्हणाला की जर हिच्याशी लग्न झालं तर माझा भाचा दीर्घायू होईल. तर हे घडतं कसं? त्या दिवशी त्यांनी त्या नगरात मुक्काम केला. त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. त्यावेळेस लग्नात त्या मुलीचा नवरा मांदा झाला. मग आई वडिलांना पंचायत पडली, आता मुलीचं लग्न कसं करावं. म्हणून त्यांनी काय केलं, कोणीतरी प्रवासी मिळेल या हेतूनं ते सगळे धर्मशाळा बघायला आले. त्या एका धर्मशाळेत हे मामा भाचे त्यांना दृष्टीस पडले. त्यांनी त्या भाच्याला घेऊन आले. गोरज मुहूर्तावर त्या दोघांचं लग्न लावून दिलं. गौरी हारापाशी त्या दोघांना झोपवलं. त्या दिवशी रात्री त्या मुलीला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला एक साप येईल, नाग येईल, त्याच्यासमोर तू एक दुधाचं भांड ठेव, तुझ्याजवळ एक कोरा करा ठेव. सर्प म्हणजे तो साप दूध पिऊन त्या कोऱ्या करात शिरेल. सकाळी उठून तो कोरा करा आपल्या आईला तू वाण दे. तिने सगळी तयारी केली. दृष्टांताप्रमाणे हे सगळं घडून आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं ते वाण आपल्या आईला दिलं. काही वेळानंतर तिचा नवरा मुलगा उठला. त्यानं भूक म्हणू लागला. तिनं काय केलं, लाडूचं ताट त्यासमोर दिलं. त्यांना आपली अंगठी काढून तिच्या हातात दिली आणि पुढं मामा भाचे काशी यात्रेला रवाना झाले. तिनं दुसऱ्या दिवशी उठून स्नान केलं मुलीनं आणि आपल्या आईला ते वाण दिलं. आईनं ते वाण उघडून बघितलं तर त्यात तिला हार मिळाला. तो हार तिनं आपल्या कन्येच्या गळ्यात घातला. पुढं काय झालं, पुढं असे दिवस गेले आणि तो पहिला वर मांडवात आला. तिनं अंगठी बघितली तर ती मुलगी म्हणाली, हा माझा वर नाही. आई बापाला पंचायत पडली की आता कसं बघावं की हिचा नवरा मुलगा कोण आहे तो. तर त्यांनी काय केलं, त्यांनी अन्नछत्र चालू केलं. मुलींना अंगठी घालून बघावं, बापानं पाणी घालावं, आईनं गंध लावावं आणि भावानं पाणी घालावं, आईनं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा. असं ते त्यांचं दिनक्रम चालू केला. इकडे मामाभाचे काशीला गेले. तिथं त्यांनी दान धर्म केलं, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला. एके दिवशी काय झालं, इकडे त्या मुलाला मूर्छा आली आणि यमदूत त्याचे प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या यमदूतांच्यात आणि मंगळागौरीच्यात युद्ध झालं. शेवटी मंगळागौरीनं त्या यमदूतांना पळवून लावलं. मंगळागौर तिथं अदृश्य झाली आणि भाचा जागा झाला.
त्याला स्वप्न पडलेलं त्यानं मामाला सांगितलं. मामानं सांगितलं की बरं झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं. मामानं सांगितलं की आपण उद्या घरी जाऊ. परत येताना परत ते नगर लागलं. नगरात त्यांनी प्रवेश केला. त्यांना कळलं की अन्नछत्र तिथं सुरू आहे म्हणून. त्या अन्नछत्रात गेले. अन्नछत्रात गेल्यानंतर जसं मुलीच्या आईवडिलांनी मुलीनं त्याचे पाय धुतले, तेव्हा तिनं ओळखलं की हाच माझा नवरा मुलगा आहे म्हणून. तिनं सांगितलं हा माझा नवरा मुलगा आहे म्हणून. आईबाबांना त्यांना विचारलं तुझ्याजवळ काय खूण आहे. त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झालं आणि त्या मुलीला तिच्या सासरी पाठवण्यात आलं. ज्यावेळेस ती मुलगी घरी आली त्यावेळेस सासूला हा सगळा प्रकार समजला. सासूने सुनेचे पाय धरले आणि तिनं सांगितलं की तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला. तर ही कथा जे कोणी वाचेल त्यांचं आयुष्य वाढतं, तर असं सांगण्यात येतं. तर ही कथा मी थोडक्यात सांगितली आहे. म्हणजे मी पुस्तकात वाचली होती, पण त्याप्रमाणे मी सांगितली नाहीये. पण माझ्या परीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर कशी वाटली ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. कमेंट करा. आणि तुमच्या आणि आमच्यावर सुद्धा मंगळागौर प्रसन्न होऊ दे म्हणून मी तिच्याकडं साकडं घालते. आणि तुम्ही पण तिच्याकडं तुम्हीही सांगा, मीही सांगते. आणि आपण तिच्याकडं मागणं मागूया. तिनं आपल्याला सुखात ठेवू दे. मंगळागौर तुम्हालाही आणि मलाही सुखात ठेवू दे. आपलं आयुष्य तिनं वाढवू देत हीच तिचे चरणी प्रार्थना. तरी या व्हिडिओला तुम्ही लाईक्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा. म्हणून ही माझी तुम्हाला विनंती. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. अशाच कथा आणि काही संतांच्या माहित्या, देवतांच्या माहित्या तुम्हाला ऐकायला मिळतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.